ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे। मुंबईतील पाणी कपातीचा परिणाम ठाण्यातील वागळे आणि नौपाड्यातील परिसरावर होणार असून या ठिकाणी देखील पाणी कपात लागू करण्यात येणार आहे। या सर्व भागांना मुंबई महापालिकेकडून पाणी पुरवठा होणार असल्याने या भागांमध्येही पाणी कपात लागू करण्यात येणार आहे। मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणी साठ्यामध्ये अवघे 10% पाणी शिल्लक राहिलं आहे। या दृष्टिकोनातून मुंबई महानगरामध्ये 30 मेपासून 5% तर 5 जूनपासून 10% पाणी कपात लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। मात्र मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला देखील पाणी पुरवठा होत असल्याने ठाण्याच्या नौपाडा आणि वागळे भागातही पाणी कपात लागू करण्यात येणार असल्याचं महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे। त्यामुळे ठाणे शहरातील लुईसवाडी, हजोरी, रघुनाथनगर, नामदेववाडी, साईनाथनगर, रामचंद्रनगर 1, किसननगर नंबर 1 आणि 2, शिवाजीनगर, पडवळनगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्तीनगर, करवलनगर, अंबिकानगर, ज्ञानेश्वरनगर, जयभवानीनगर, काजूवाडी, जिजामातानगर, बाळकुंपाडा नंबर 1, लक्ष्मीनगर, आंबेडकरनगर, मानपाडा, कोपरी, धोबीघाट, गावदेवी, जलकुंभ, टेकडीवाडी, जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंदनगर या परिसरात मुंबई महानगरपालिकेने 10% पाणी कपात सुचवली आहे। ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक देवराम लक्ष्मण भोयर यांनी आजवर केलेल्या समाजसेवेबद्दल ग्लोबल ह्युमन पेस युनिव्हर्सिटी यांनी डॉक्टरेट ही पदवी देऊन त्यांचा बहुमान केला आहे। यासाठी त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे। सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात देवराम भोयर यांचं उल्लेखनीय कार्य आहे। गेले 40 वर्ष ते राजकारणात सक्रिय असून समाजातील तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी समजून घेत देवराम भोयर यांनी गरिबांना मदतीचा हात दिला आहे। अनेकांची उद्ध्वस्त घरं उभी करण्यात देवराम भोयर यांचा मोलाचा वाटा आहे। त्यांच्या कार्यालयात आलेला माणूस त्यांचं काम होतंच अशा प्रकारची त्यांची ख्याती आहे। त्यामुळे श्री देवराम भोयर यांना ही डॉक्टरकी बहाल करण्यात आली आहे। मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची, खास आंबे प्रेमींसाठी, आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त, अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध। मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम। आजच संपर्क साधा। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे शहरातील वर्तननगर परिसरातील आशर मेट्रो टावर या ठिकाणी हरिओम स्वीट्स हे नवीन दुकान सुरू झालं आहे। हरिओम स्वीट्स हे 1995 साली मुरुड परिसरामध्ये सुरू झालं। त्यानंतर हरिओम स्वीट्सचा प्रवास हा सातत्याने वरचढत राहिलेला आहे। आत्तापर्यंत हरिओम स्वीट्सच्या विविध ठिकाणी 6 ब्रँचेस आहेत। ठाणे शहरामध्ये देखील आता हरिओम स्वीट्सची अस्सल आणि दर्जेदार चव ठाणेकर नागरिकांना चाखायला मिळणार आहे। या ठिकाणी उत्तम अशा प्रकारची मिठाई तर मिळणारच आहे, मात्र मिठाईबरोबरच या ठिकाणी चाट, त्याचप्रमाणे नमकीन देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती हरिओम स्वीट्सच्या वतीने देण्यात आली आहे। गेल्या जवळपास 30 वर्षांची अतिशय उत्तम अशी परंपरा हरिओम स्वीट्सला लाभलेली आहे। ठाणे शहरातील वर्तननगर परिसरामध्ये आता हरिओम स्वीट्स सुरू झाला आहे। मुरुड परिसरामधील नागरिकांसाठी हरिओम स्वीट्स ही एक अतिशय जिव्हाळ्याची मिठाई आहे। त्याचाच नावलौकिक ठाणे शहरामध्ये देखील पुढे केला जाईल अशी माहिती या निमित्ताने हरिओम स्वीट्सच्या वतीने देण्यात आली आहे।
मेरा नाम उमेश चौधरी है। हम हरिओम स्वीट्स से है। हमारे ये थाना में नई 6th ब्रांच हमारी स्टार्ट हुई है। हमने शुरुआत की थी मुलुंड से, जो हमारी पहली ब्रांच 1995 में शुरुआत हुई थी। वहाँ से हम आगे बढ़ते हुए अभी तक हमने 6 ब्रांच खोल दी है। ये हमारी लेटेस्ट आउटलेट है। इसके बाद नेक्स्ट हमारी भांडुप में भी एक आउटलेट आने वाली है। हमारी यहाँ पे अलग अलग जात की दूध की मिठाई है, ड्राई फ्रूट की मिठाई है, मेवा की मिठाई है, नमकीन है, बढ़िया चाट है, समोसा वगैरह सब बढ़िया से एक नंबर क्वालिटी हम लोग बना के बेचते हैं। काल हरिओम स्वीट्सच्या ठाणे शाखेचं उद्घाटन दिमाखदार पद्धतीने संपन्न झालं। यावेळेस मोठ्या संख्येने ग्राहक वर्ग देखील उपस्थित होता। अत्यंत दर्जेदार आणि अत्यंत चविष्ट अशा पदार्थांची परंपरा ठाणे शहरामध्ये देखील सुरू राहील अशी माहिती यावेळेस हरिओम स्वीट्सच्या वतीने देण्यात आली। 15 जूनपर्यंत हरिओम स्वीट्सच्या प्रत्येक पदार्थावर 10% घसघशीत डिस्काउंट ग्राहकांसाठी दिला जाईल अशी माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली। पब्लिक को आह्वान करेंगे, एक बार डेफिनेटली हमारा स्टोर विजिट करिए और आप यहाँ पे आके हमारी जो भी है बढ़िया सी चाट है, नमकीन है, मिठाई है, ट्राई करिए। और हम यहाँ पे आपको किसी गिफ्ट को देना है तो उसके लिए सवर्ण मिठाई भी हम स्पेशली बना के देते हैं, जो मामरो बादाम और प्योर केसर से वगैरह बना के देते हैं। आपल्या घरासाठी जर हटके खरेदी करायची असेल तर ठाणे शहरामधील खेवरा सर्कल येथे सुरू असलेल्या नॅशनल हँडलूम अँड हँडीक्राफ्ट एक्झिबिशनला पर्याय नाही। 9 जूनपर्यंत ग्राहकांसाठी हे प्रदर्शन खुलं राहणार असल्याची माहिती नॅशनल हँडलूम अँड हँडीक्राफ्टच्या वतीने देण्यात आली। नॅशनल हँडलूम अँड हँडीक्राफ्टचं हे प्रदर्शन म्हणजे देशभरातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंची एक मांदियाळी आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। या ठिकाणी उत्तमोत्तम पद्धतीचे ड्रेसेस स्त्रियांसाठी उपलब्ध आहेत। त्याचप्रमाणे देशभरातील कारागिरांनी तयार केलेल्या उत्तमोत्तम साड्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील। साड्यांची प्रचंड मोठी व्हरायटी या ठिकाणी असल्याने स्त्रीवर्ग हा या ठिकाणी आल्यानंतर अक्षरशः हरखून जातो। हे घेऊ की ते घेऊ अशा प्रकारचं एक प्रकारची मानसिकता स्त्रियांमध्ये दिसून येते। या ठिकाणी स्त्रियांसाठी विविध प्रकारचे वस्त्र प्रावरण तर आहेच, परंतु पुरुषांना देखील आकर्षित करतील अशा प्रकारची वस्त्र प्रावरणं या ठिकाणी आहे। अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या चादरी, गालिचे हे देखील या ठिकाणी आहेत। तुमच्या घराच्या हॉलची सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक उत्तमोत्तम फर्निचर या ठिकाणी आपल्याला आढळून येतं। हे सगळं फर्निचर अतिशय आगळं आणि वेगळं आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। अत्यंत सुंदर आणि दर्जेदार अशा शोभेच्या वस्तू या ठिकाणी नॅशनल हँडलूम अँड हँडीक्राफ्ट प्रदर्शनाने उपलब्ध करून दिल्या आहेत। या ठिकाणी आपल्याला सिरॅमिकच्या अप्रतिम अशा प्रकारच्या क्रोकरीज आपल्याला बघायला मिळतात। तुमचा डायनिंग टेबल सजवण्यासाठी अत्यंत सुंदर अशा प्रकारची क्रोकरीजची व्हरायटी या ठिकाणी आपल्याला आढळून येते। त्याचप्रमाणे तुमच्या भिंती सजवण्यासाठी उत्कृष्ट घड्याळं, फ्रेम्स या देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत। एक प्रकारे घरासाठी अतिशय सुंदर अशा प्रकारचं वस्तू जर आपल्याला बघायच्या असतील तर या ठिकाणी आपण नक्कीच भेट द्यायला हवी। अनेक प्रकारच्या कुंड्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। या कुंड्या आपल्या बागेची शोभा निश्चितपणे वाढवू शकतात असं देखील या निमित्ताने सांगावंसं वाटतं। 9 जूनपर्यंत नॅशनल हँडलूम अँड हँडीक्राफ्ट प्रदर्शन ठाणेकरांसाठी खुलं राहणार आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत
म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये। उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। 29 तारखेला महाड येथे मनुस्मृतीचं दहन करणार असल्याची घोषणा आज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। मनुस्मृतीला शालेय अभ्यासक्रमामध्ये स्थान देण्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। मात्र एक प्रकारे हे मुलांच्या मनामध्ये क्लेश निर्माण करण्याचं काम असल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदार तळ्याजवळ मनुस्मृतीचं दहन केलं। त्याच ठिकाणी मनुस्मृतीचं दहन 29 तारखेला सर्व बहुजन कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन केलं जाईल, अशी घोषणा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे। या आंदोलनामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा आम्ही घेणार नाही। हे आंदोलन बहुजनांना एकत्रित करून केलं जाईल। या आंदोलनामुळे संपूर्ण देशामध्ये ठिणगी पडेल आणि त्याचा वणवा पसरेल, असं देखील श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे। मनुस्मृतीमध्ये स्त्रियांविषयी जे काही लिहिलं गेलेलं आहे, पुरुषप्रधान संस्कृतीचं ज्या पद्धतीने अवडंबर माजवण्यात आलेलं आहे, ते आपल्याला कधीच मान्य होणार नाही। त्यामुळे या संदर्भामध्ये हे आंदोलन 29 तारखेला महाड येथे केलं जाईल, अशी घोषणा श्री आव्हाड यांनी केली आहे। 29 तारखेला महाड येथे सर्व बहुजनांना एकत्र करून या सरकारचे जे नवे उद्योग आहेत, पुस्तकांमध्ये मनुस्मृती आणणे, याच्या विरोधात आम्ही मनुस्मृतीचे दहन जे बाबासाहेबांनी केलं होतं त्याचं स्मरण ठेवून बाबासाहेबांच्या चरणांशी लीन होऊन आम्ही तेच धोरण अवलंबणार आहोत। आम्ही देखील मनुस्मृतीचं दहन करणार आहोत आणि मनुस्मृतीला आमचं बलिदान गेलं तरी चालेल, पण मनुस्मृती पुस्तकात आम्ही येऊ देणार नाही। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।